और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज पिंपरी चिंचवड पत्रकार संघातर्फे वार्तालापाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आला होता। अजित पवारांनी राज्यातील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा राज्यातील 12.5 कोटी जनतेच्या हितासाठी घेतलेला निर्णय आहे। याआधी शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यामागे सर्वसामान्य माणसाचे हित हेच ध्येय होते, असे प्रतिपादन आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले। पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापाच्या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीचे महासचिव विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय हे पत्रकारांशी बोलत होते। यावेळी पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, नगर सदस्य मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, राजेश पिल्ले, क्षितिज गायकवाड आदी उपस्थित होते। राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की घेतलेला निर्णय हा सामान्य माणसाच्या हिताचा अजेंडा असेल तर तो निर्णय जनता नक्कीच स्वीकारते। अजित पवार राज्यातील सत्तेत सामील होत असताना सामान्य जनतेच्या हितासाठी म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे असे दुसऱ्या एखाद्या पक्षाला वाटणे हे खूप महत्त्वाचे ठरते। प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे, गायकवाड, उपस्थित मित्रांनो, गेल्या 2-4 दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप काही उलथापालथ झाली, खूप काही घडामोडी घडल्या आणि अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि ह्या गोष्टी घडत असताना अण्णा इकडे बघा, या सगळ्याच्या पाठीमाग अनेक डोकी होती। त्यापैकी एक अतिशय महत्वाचं म्हणजे श्रीकांत भारतीयजी इथं उपस्थित आहेत। नक्की ह्या उलथापालथीमध्ये ह्या सगळ्या गेल्या 2.5-3 वर्षाच्या राजकारणामध्ये काय काय झालं ह्या संदर्भामध्ये हा मुद्दाम पत्रकार संघाने वार्तालाप इथं आयोजित केलेला आहे। हे करत असताना थोडक्यात हे सगळ्या गोष्टी की राजकारणात म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात खूप काही उलथापालथ झालेली आहे, सगळं काही झालेलं आहे, सगळं मान्य, पण त्याचा परिणाम पिंपरी चिंचवडच्या वरती पण खूप मोठ्या प्रमाणावरती सगळं झालेलं। त्यामुळे तुम्ही ह्या पिंपरी चिंचवडच्या इथल्या ह्याच्याकडे पण कशा पद्धतीने बघता, कारण आजपर्यंतचा राजकारणाचा पिंपरी चिंचवडचा जर सगळा आलेख आणि सगळा इतिहास म्हणजे मी सांगायची गरज नाही, तुम्ही बघितलंय अनेक उन्नरी आणि अनेक खूप कार्यक्षम लोक आज भारतीय जनता पक्षामध्ये असताना ते कुठं मागं पडतात का? मग त्यांना ह्या सगळ्या घडामोडीमध्ये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांना स्थान मिळणार आहे का नाही? मोरेश्वरजी शेडगेंसारखा माणूस जे मुद्दाम इथं आहे, त्यांनी ह्या पक्षासाठी जो काही त्याग, जी काही भूमिका, जे काही योगदान दिलेले भारतीय जनता पक्ष मग विसरून जाणार का? या सगळ्या आयारामुळे किंवा ह्याच्यामुळं या सगळ्याची उत्तर पत्रकारांना अपेक्षित आहे आणि त्यामुळं थोडक्यात पहिल्यांदा तुम्ही ह्या सगळ्या राजकीय सगळ्या 2.5-3 वर्षाचा कालच्या 2 दिवसाच्या ह्याच्यामधलं जे काही घडामोडी घडल्या त्याचं थोडक्यामध्ये पहिल्यांदा करावं, म्हणजे पत्रकार त्यांना जे काही प्रश्न विचारायचे ते विचारतील आणि पुढे कार्यक्रमाला सुरुवात होईल। श्रीकांतजी, पहाटेच्या आणि दुपारच्या दोन्ही शपथविधीचे पहिले साक्षीदार तुम्ही आहात, असं म्हटलं तर चुकीचं ठरेल का? ते आहे 100%। आपण सगळ्यांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रामुख्याने बीजेपीने जी भूमिका लीड केली त्या पाठीमागचा उद्देश हा महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेचं भलं हेच आहे आणि सगळ्यात महत्वाचं असं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेने जो कौल दिला त्या कौलाला न्याय देण्याच्या संबंधात भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या गोष्टीतला इनिशिएट आहे।
या सगळ्या घडामोडींचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला काल परवापर्यंत जाऊन चालणार नाही. तुम्हाला 2014 पर्यंत जावं लागेल. 14 ते 19 परफॉर्मन्सच्या आधारावर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना समाजामध्ये गेली. 5 वर्षाच्या परफॉर्मन्स वरती 12.5 कोटी जनतेने कौल दिला. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 19 जे सरकार आलं ते सायंटिफिक पल्सचं सरकार नव्हतं. आणि स्वाभाविकपणे 12.5 कोटी जनतेच्या मनातलं सरकार पुन्हा यावं, ते अधिक सक्षम असावं, हा बेसिक अजेंडा घेऊनच महाराष्ट्राच्या राजकारणातल्या सगळ्या घडामोडी आहेत. आणि दुसरा पार्ट जो मी काल एका ठिकाणी एका मीडियाला उत्तर देताना सांगितलं सुद्धा की जैसे कर्म करेगा उससे फल देगा भगवान. तुम्ही जर नीट अभ्यास केला महाराष्ट्राच्या राजकारणाचा तर ज्यांनी बाबूळ पेरली त्याला बाबूळ उगवलाय, ज्यांनी तुळस पेरली त्याला तुळस उगवलाय. ते जो जे पेरेल ते उगवेल. उद्धव साहेबांनी जे पेरलं ते त्यांचं उगवलंय, पवार साहेबांनी जे पेरलं ते त्यांनी उगवलेलं आहे, आम्ही जे पेरलं ते आम्हाला उगवलंय. त्याच्यामुळे आता सध्याच्या राजकीय पटावरती नाव व्हेरी स्ट्रॉंग गव्हर्नमेंट, एक सशक्त दमदार आणि प्रचंड गतीने काम करणारं नेतृत्व. म्हणजे आताच्या सरकारच्या नेतृत्वाबद्दल जर म्हणायचं झालं तर लिटरली ट्रिपल इंजिन गव्हर्नमेंट आहे आणि तगड्या हॉर्स पॉवरचं गव्हर्नमेंट आहे. दिवस रात्र काम करणारा मुख्यमंत्री आहे, निष्कलंक चारित्र्याचा उपमुख्यमंत्री आहे आणि प्रचंड प्रशासकीय अनुभव असलेला दुसरा उपमुख्यमंत्री आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये इतकं तगडं गव्हर्नमेंट हे यापूर्वी कदाचित आलं नसेल. आता इथून वर्षभराचा काळ या सरकारच्या हातामध्ये आहे. यू जस्ट बिलीव्ह ऑन मी राजकारणातला म्हणून बोलत नाही. आत्ताच मान्य शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं जे सरकार आहे ते ज्या गतीने चाललंय, तुम्ही प्रत्येक कॅबिनेटचे निर्णय बघा आणि त्यांची इम्प्लिमेंटेशनची कॅपॅसिटी बघा. त्याच्यात अजितदादांसारखा एक तगडा प्रशासकीय अनुभव असलेला नेता येऊन मिळालाय. त्याच्यामुळे बाकी राजकारण सोडा तुम्ही, पण 1 वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये गतिमान सरकार आणि 12.5 कोटी जनतेचं प्रचंड भलं करलं. म्हणजे आज मी दादांना सकाळी भेटायला गेलो अजितदादा. काल रात्री आमचं फोनवर बोलणं झालं. मला म्हटलं शिकांजी सकाळी 7:30ला भेटायला या. मी 7:30ला भेटायला गेलो तर पिंपरी चिंचवडच्या लोकांना काही नवीन नाही, 150 लोक बाहेर होते. मी आतमध्ये गेलो. मला म्हटलं शिकांजी आतपासून बोलूया. माझ्या समोर त्यांना जे फोन चालू होते ते सुरू होते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी अपेक्षित न पडलेल्या पावसाच्या स्थिती संबंधातले. आणि मी बाहेर पडल्या देवेंद्रजींना एका विषयासाठी फोन केला तर देवेंद्रजी आजच्या याच्यामध्ये एक निर्णय जो विदर्भाच्या संबंधात झाला तो अधिक कसा इम्प्लिमेंट होईल असं आम्ही बोलत होतो. आणि मी निघताना कॅबिनेटला मान्य मुख्यमंत्री चालले होते. आमच्या अनाथांच्या संबंधातल्या एक GR संबंधात मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललो तर ते म्हणजे शिकांजी तुम्ही पिंपरी चिंचवड आटपून रात्री या. म्हटलं किती वाजता येतो तुम्ही? केव्हाही या, अनाथांचा विषय आहे. असे 3 जण दमदार माणसं या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत आणि तुम्ही वर्षभरात बघा प्रचंड कामं होतील आणि 12.5 कोटी जनतेचं प्रचंड भलं होईल. श्रीकांतजी, उद्धव ठाकरेंनी जे पेरलं ते उगवलं, शरद पवारांनी जे पेरलं ते उगवलं. 2019ला राज्याने तुम्हाला कौल दिला होता आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. या सगळ्या घडामोडीनंतर पुन्हा एकदा तुम्ही सत्तेत आलात. 1 वर्ष तुमच्या सरकारने चांगलं कामकाज केलं असं तुम्ही म्हणताय. डबल इंजिन सरकार होतं, सगळं सुरळीत सुरू होतं. 3रं इंजिन लावायची गरज काय पडली? सिंपल आहे. आपण जर रोज रस्त्याच्या गाडीत चाललो, 2nd गिअरमध्ये गाडी टाकली, 2nd गिअरमध्ये कशाला? जर 3रं गिअर लागत असेल तर गाडी टाकायचं. गाडी 4 स्ट्रोक असते, 4थ्या गिअरची पण. माझं म्हणणं आहे की काही हरकत नाही ना. मला तर आश्चर्य वाटतं 3रा काय जेव्हा एखादं सरकार जास्त ताकदवान व्हायची संधी असेल ते कुठलं सरकार कसं सोडेल?
वाक्य पूर्ण करायचं. तिसऱ्या गिअरची सुद्धा आम्ही थोडी तुम्हाला एकदमच कळलं ना. चहा विकणारे पंतप्रधान झाले, रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री झाले, मग ते 3 स्ट्रोक म्हणजे तुमचं ते इंजिन आहे तिसऱ्या गिअरचं, ते रिक्षा आता बरोबर सुरळीत चालतंय का? असं आहे, असं आहे, 3 तगड्या माणसांचं सरकार आहे आणि ही तिन्ही माणसांना महाराष्ट्र ओळखतो. त्याच्यामुळे तुम्हाला आज मी जे बोलतो ना ते 2024च्या शेवटी तुम्ही मला सांगाल. आणि मी खूप वेळा सांगतो की टेस्टेड आहे, प्रूव्हन्ड आहे. म्हणजे देवेंद्रजी प्रूव्हन्ड आहेत, 5 वर्षाचा परफॉर्मन्स आहे. शिंदेसाहेब प्रूव्हन्ड आहेत, अजितदादा प्रूव्हन्ड आहेत. प्रूव्हन टेस्टेड मटेरियल आहे तिघही जण. तुम्ही 1 वर्षात तुम्ही बघून घ्या कि काय स्थिति महाराष्ट्राची. तीसरे इंजन जो है तीसरे से अजित दादा आपके साथ आने से क्या अब इस राज्य में गैस का दाम कम होगा, बेरोजगारी कम होगी और अल्पसंख्यक माइनॉरिटी के ऊपर जो अत्याचार हो रहे, हमले हो रहे, क्या वो बंद होंगे? ये डबल सरकार में अगर हो रहे थे तो डबल इंजन में हो रहे थे, तीसरा इंजन लगाने से ये कम होगा? देखो 2 डबल इंजन थी तब भी महाराष्ट्र के 12.5 कोटी जनता का विचार होकर निर्णय हुआ है. ये जो आपने तीनों भी मुद्दे रखे, तीनों भी मुद्दों को लेकर अभी तीसरी सरकार है तो वो जो निर्णय होने वाले उसमें और गतिमानता आएगी, इतना ही सत्य. सर तिसरं इंजिन जे लागले सर, तिसरं इंजिन जे लागले महाराष्ट्रासाठी ठीक आहे, परंतु पिंपरी चिंचवडवर ते तिसऱ्या इंजिनचा फार त्याच्यावर डोळा आहे. तर ही इथल्या नेत्यांचं काय होईल? पिंपरी चिंचवड हा महाराष्ट्रातच आहे, महाराष्ट्राच्या बाहेर नाही. सर आप मला तुमच्या प्रश्नाचा रोख माहिती आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जो संस्कार आहे किंवा आमचं जे अपब्रिंगिंग आहे ते अपब्रिंगिंग नेशन फर्स्टचं आहे, देन पार्टीचं आहे, देन पर्सनलचं आहे. आमचं पॉलिटिकल अपब्रिंगिंगच असं असतं की आम्ही पहिले हा विचार करतो की देश सगळ्यात महत्वाचा आहे. हा आमचा अपब्रिंगिंग आहे. त्यामुळे आमच्या संबंधातला कुठलाही निर्णय जेव्हा होतो तेव्हा आमचा संस्कारच हा आम्हाला सांगतो की बाबा याच्या देशाचं भलं आहे ना, मग पार्टी नंतर, मग पक्षाचं भलं आहे ना, मग मी नंतर. हा आमचा संस्कार आहे. त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे क्रायसिस नवीन नाही आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्यच असं आहे की आम्ही जनता पार्टीसारखी अख्खी पार्टी डेमोक्रेसीसाठी विलीन करून टाकली आहे. आणि आम्ही आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते गेल्या 20-25 वर्षापासून प्रत्येक अभ्यास वर्गामध्ये हे ऐकत आलोय. आमचा संस्कार आहे तो की आम्ही अख्खी भारतीय जनता पार्टी म्हणजे ज्यावेळेस जनता पक्ष तयार झाला तेव्हा अख्खा जनसंघ विलीन करून टाकला. हा आमचा संस्कार आहे किंवा आमचा नेशन फर्स्टचा संस्कार आहे. असे छोटे छोटे क्रायसिस आम्ही बाजूला करू. डेमोक्रेसीमध्ये जर विरोधकच नसतील, विरोधी पक्षनेता नसेल, तुम्ही मागच्याही सरकारमध्ये बघितलं तर आपले विखे पाटलां हे होते विरोधी पक्षनेते होते, त्यांनाही फोडलं गेलं, ते सरकारमध्ये सामील झाले. आता अजितदादा होते, अजितदादा सुद्धा सामील झाले. राज्यामध्ये विरोधक राहणार आहेत का? विरोधी पक्षनेता तेवढा स्ट्रॉंग आहे? या देशामध्ये जोपर्यंत एका माणसाला एक मत आहे तोपर्यंत विरोधी पक्ष राहणारच आहे. जर तुमचा इंडियन डेमोक्रेसीच्या सिस्टमवर जर समजा अभ्यास असेल तुमच्या लक्षात येईल. आता हे जे तुम्ही 2-3 नावं घेतले, या 2-3 नावाला आम्ही फोडलं नाहीये, ते इकडे आले आहे. तुम्ही समजून घ्या. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, आम्हाला फोडायची गरजच नाहीये, जोडायची गरज आहे ती आम्ही करतो. दोन प्रश्न असे की सगळ्यात पहिले म्हणजे पहिल्या पिंपरी चिंचवडच्या संदर्भात की आता पिंपरी चिंचवडचा अध्यक्ष बदलीच्या याच्यावरती त्यांचा कार्यकाल संपलेला आहे. आता तरी भारतीय जनता पक्ष प्युअर बीजेपीच्या माणसाला इथं अध्यक्षपद देणार आहे का? हा पहिला भाग. आणि दुसरा आता आहे की सगळं बरंच काही आता याच्यावरती चर्चा राज्याच्या सगळ्या घडामोडी होते, पण तरीही हे बंड आहे का आशीर्वाद आहे? असं आहे, तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी देतो. भारतीय जनता पक्षाचा जो चौकोन आहे त्या चौकोनात नवा जुना आतला बाहेरचा विषयच नाही, सगळे प्युअर आहे. कारण आमच्याकडे आला की तो प्युअरच म्हणजे याच्यात प्रश्नात त्याला कारण सांगतो. कारण आमच्यावर जास्त विश्वास आहे, आमच्यावर जास्त विश्वास आहे.
आणि भारतीय जनता पक्षामध्ये प्युअरचा तर विषयच नाही. 24 ऑल आर प्युअर. खाडेसर सोडून कोणाला न्याय नाही मिळाला सर जुन्यांना. खाडेसर सोडून कोणाला न्याय नाही मिळाला जुन्यांना. साहेब तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा, तो तुम्हाला हेच सांगेल की मी जे आतापर्यंत काम करत आलो त्यात मला न्यायच मिळाला नाही. सर 4 दिवसांआधी नरेंद्र मोदींनी एक विधान केलं होतं मध्य प्रदेशमधून की राष्ट्रवादी काँग्रेस कशा प्रकारे भ्रष्ट आहे आणि अजित पवारांचं त्यांनी 70,000 कोटी रुपयाचं सिंचन घोटाळ्याबद्दल ते बोलले होते आणि तेच अजित पवार तुमच्या शेजारी मांडीला मांडीला बसताय. मग हे सगळे आरोप पुसले गेलेत का? असं आहे की त्यांनी जो आरोप केला त्या संबंधातली प्रक्रिया सुरू आहे, चौकशी सुरू आहे, त्यात निर्णय होईल. सत्तेत आल्यानं त्यांना क्लीन चिट मिळेल असं वाटत नाही का? कुठे निष्पक्ष पद्धत? ते भारतीय जनता पक्षात आले नाही, सरकारमध्ये त्यांचा पक्ष सरकारमध्ये. सरांनी सांगितलं होतं काही झालं फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की काही जरी झालं आम्ही अविवाहित राहू पण राष्ट्रवादीशी विवाह करणार नाही. मग आता कसं विवाह झाला? आता तुम्ही एक गोष्ट फारच चांगलं म्हणून विचारलं. असं आहे, याचं उत्तर अजितदादांनी काल दिलं. दादा काय म्हणले, कशासाठी आलो? नरेंद्रभाई मोदी देशाचे प्रधानमंत्री पुन्हा झाले पाहिजे कारण देशाला त्याची गरज आहे. तर देवेंद्रजी फडणवीस अविवाहित सोडून द्या साहेब. 5 वर्ष प्रचंड पॉप्युलर असलेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतो. इथपर्यंत डेडिकेशन डिव्होशनची आमची ताकद आहे. कारण नेशन फर्स्ट, महाराष्ट्र फर्स्ट. जेव्हा आम्ही हा विचार करतो की देश पहिल्यांदा, तेव्हा आम्ही आमच्या सगळ्या गोष्टीला कॉम्प्रोमाइज करतो. मग ते विवाहित राहणं असं का अविवाहित राहणं? त्याला जोडून अजून एक मुद्दा आहे माझा असा की बाहेर मतदारांमध्ये अशी चर्चा चालू आहे की आता येत्या काही दिवसांमध्ये शिवसेनेचे 16 आमदार बाद होणार आहे आणि मग त्यावेळेला मेजॉरिटी कमी होऊ नये म्हणून अजितदादांना इनकमिंग करून अगोदरच सोय करून घेतली काही. या घडामोडींचे जर तुम्ही नीट वर्णन केलं ना, म्हणजे तुम्हाला जी माहिती आहे ना त्यापेक्षा वेगवेगळ्या कलरची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. तो 7 आंधळ्यांना हत्ती सापडला होता नाही, ज्याला कान लागला तो म्हणते तिसुपासारखा पाय लागला. अशा या घटनेचे सगळे लोक वर्णन करतात आहे आणि सोशल मीडियावर तर जोरात चाललाय. तर प्रत्येकाच्या प्रतिभा आहे, त्यांना संधी आहे या इन्सिडेंटच्या निमित्ताने. सर आपकी ट्रिपल इंजन की सरकार बन रही है, आपको मुबारक हो, आपको पार्टी बन रही है मुबारक हो, लेकिन जो जनता त्रस्त है महंगाई से, बेरोजगारी से और अल्पसंख्यक, उसके बारे में भाजपा सीरियस मोड पे होगी या नहीं होगी, ये आप मुझे रोक जवाब दीजिए. आप इससे पहले तो उससे बचते नजर आए. आप मुझे बताइए अल्पसंख्यकों के ऊपर अत्याचार, महंगाई और बेरोजगारी, इसके बारे में आपकी क्या आपसे, क्योंकि आप लोग का मैनिफेस्टो 2014 में भी वो था महंगाई को लेकर और अल्पसंख्यक को लेकर. 2019 का ही मैनिफेस्टो आपका वही था, उसके ऊपर आप खड़े नहीं उतरे, ऐसा मेरा व्यक्तिगत मत है. अब आप इसके ऊपर आपका व्यक्तिगत मत हो सकता है, लेकिन मेरी आपसे प्रार्थना है कि आप जरा रिसर्च कीजिए आपके टीम को लेकर. माइनॉरिटीज के ऊपर में कांग्रेस के सरकार में जितना इनजस्टिस हुआ है, जितना अन्याय हुआ है, आप मेरा मत मानिए, भारतीय जनता पार्टी के मत मानिए, आपकी खुद की टीम आइडेंटिफाई कीजिए, उसको रिसर्च कीजिए. 2014 में माननीय मोदी जी की गवर्नमेंट आई और हमारी यहाँ पे गवर्नमेंट आई. महाराष्ट्र में माइनॉरिटीज को जितनी भी फैसिलिटीज मिली, मैं अभी एक भी नहीं दोहराऊंगा, मेरे पास लिस्ट है, लेकिन मैं आपको रिक्वेस्ट करूंगा एक रिसर्च टीम आपकी बिठाओ और देखो 14 के पहले जब कांग्रेस की गवर्नमेंट थी उन्होंने माइनॉरिटीज के लिए क्या क्या दिया और मोदी जी की सरकार और देवेंद्र जी की सरकार है उन्होंने माइनॉरिटीज की क्या क्या दिया. आप ही रिसर्च करो, मैं फिर से आता 1 महीने के बाद में. अब आप रिसर्च करके हम इसके ऊपर डिस्कस करें. अगदी खरं तर हे प्रश्नोत्तर होत आहेत. प्रश्नोत्तर ना वार्तालाप म्हणून बोलायचं होतं. तुम्ही अभ्यासक आहात, या सगळ्या राजकारणाचा तुम्ही जवळून अभ्यास करता. काय दिशा देतोय आपण महाराष्ट्राला, म्हणजे तुम्ही वैयक्तिक कसं बघता हे जे होतंय? म्हणजे अजित पवारांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं की यापुढे महाराष्ट्रात म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये एक हाती सत्ता येईल अशी परिस्थिती राहणार नाही, खास करून महाराष्ट्रात. तर एक अभ्यासक म्हणून या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं बघता? तरुण बसलेले आहेत, तरुणांचा असं झालंय की अनेकांचा विश्वास राजकारणावरनं उठत चालला. तर तो विश्वास कायम ठेवण्यासाठी म्हणून अभ्यासाच्या दृष्टीने या सगळ्या घटनांकडे कसं बघितलं पाहिजे असं मला खूप वेळा असं वाटतं की राजकारणामध्ये जेव्हा एखादं राज्य हे इलेक्शनच्या निमित्ताने
आणि 2 इलेक्शनच्या मध्ये वेगवेगळे निर्णय करत असतं. मी सरकार म्हणत नाही, पॉलिटिकल पार्टी म्हणत नाही. एखादं राज्य तेव्हा इट्स ए प्रोसेस ऑफ प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट. तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर अभ्यास केला तर कोणे एकेकाळी बायपोलर सिस्टीम होती, नंतर वेगवेगळे पक्ष जन्माला आले आणि आल्यानंतर वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिका या महाराष्ट्राच्या विचारवंतांनी स्वीकारल्या, पत्रकारांनी स्वीकारल्या, राजकीय निरीक्षकांनी स्वीकारल्या. शेवटी जेव्हा एखादं राज्य स्थिरतेकडे जायचं असेल तर स्वाभाविकपणे महाराष्ट्राच्या जनतेला याचा विचार करावा लागतो. जेव्हा फ्रॅक्चर मॅन्डेट मिळतो तेव्हा त्याच्या स्थितीच्या आधारावर राजकारणामध्ये निर्णय करावा लागत असतो. नंबर 1. नंबर 2, मला नेहमीच असं वाटतं की कुठलीही पॉलिटिकल पार्टी असू द्या, कुठलाही राजकीय नेता असू द्या, त्याच्या निर्णय घेण्याचा मुख्य आधार हा त्या राज्याच्या सामान्य जनतेचं हित हाच असला पाहिजे. राजकारणातल्या काही पॉलिटिकल कंपल्शन्स असू शकतात, हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. राजकारणामध्ये अपरिहार्यता जास्त आहे कारण ती राजस्व व्यवस्था आहे. पण त्या राज्यातल्या सामान्य जनतेचं हित हा जर अजेंडा असेल तर मग तिथले ऍडजस्टमेंट आणि कॉम्प्रोमाइज हे जस्टिफाय केल्या जाऊ शकतात. आणि मला जिथपर्यंत कळतं, म्हणजे कालचा अजितदादांचा निर्णय असू दे किंवा त्याच्या अगोदर आम्ही आणि शिंदेसाहेब एकत्र येणं असू दे, या दोन्ही निर्णयामध्ये जर आपण नीट अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाचं भलं हाच फोकस आहे. आणि काल जे अजितदादांनी उल्लेख केला की मोदीजींनी प्रधानमंत्री झालं पाहिजे. आता मोदीजींनी प्रधानमंत्री झालं पाहिजे हे वाटणं एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या लिडरशिपला, म्हणजे मी बरोबर आजच गुजरात आपल्या मायावतीने एक स्टेटमेंट दिलंय कॉमन सिव्हिल कोडच्या संबंधात. डिफरंट पॉलिटिकल पार्टी आहे पण एक देशाचा विशिष्ट अजेंड्यातला इश्यू डोळ्यासमोर ठेवून आपलं मत व्यक्त केलंय. याच्यामध्ये मतभिन्नता असू शकते पण फोकस, टार्गेट, थॉट प्रोसेस ही तिथल्या सामान्य माणसाच्या जर भल्याची असेल तर वेगवेगळ्या विषयावरची मतभिन्नता असू शकते पण भलं मात्र सामान्य जनतेचं, कारण आम्ही समाजातली राजस्व व्यवस्था आहोत. असं जर असेल तर मग ती जनता स्वीकारते असं माझं मत आहे. म्हणजे 2014 ते 2019च्या नंतर जेव्हा आम्ही 19ला सामोरे गेलो, म्हणजे मी, आपण सगळे पत्रकार आहात, त्यावेळेसच्या सगळ्या लोकांचे आर्टिकल्स बघा. बरेच जणांनी म्हटलं होतं की अँटी इन्कम्पन्सी हे पण नाही आली, यश मिळालं. लिमिट कुठली पॉलिटिकल पार्टी आहे, पण सगळ्या राजकीय पक्षांनी हे जर धोरण ठेवलं की 12.5 कोटी जनतेच्या भल्यासाठी सगळा विषय आहे, तर मग ज्या ज्या स्टेप्स घेतल्या जातात त्या जस्टिफाय केल्या जातात. आता जी नवी पिढी आली आहे तर नव्या पिढीला मला नेहमी सांगावंसं वाटतं, कारण पॉलिटिकल जर्नी किंवा असा सगळा विषय मी नेहमी रिसोर्स पर्सन म्हणून भाषणाला सुद्धा जातो. मी MIT मध्ये जातो, IIT मध्ये जातो आणि मी भाजपचा कार्यकर्ता आहे ते सोडून बोलायला जातो. त्यात मला नेहमी असं वाटतं की जो वोटर आहे, जो मतदार आहे, तो अत्यंत हुशार आहे, तो मूर्ख नाही. म्हणजे आपला जो सोशिओ पॉलिटिकल DNA आहे ना, तो इतका स्ट्रॉंग आहे की कुठलाच नेता आणि कुठलीच पॉलिटिकल पार्टी या देशातल्या सामान्य माणसाला गृहीत धरूच शकत नाही. हा 47 पासूनचा आतापर्यंतचा हिशोब आहे. सर्वोच्च पॉप्युलॅरिटी संबंधाच्या माणसाला या देशातल्या सामान्य माणसांनी घरी बसवलेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप धनदांगड्या आणि मोठमोठ्या माणसाला सामान्य चौकात उभारणार पुराणी इलेक्शनमध्ये पाडलेलं आहे. त्यामुळे मला जर विचाराल तर महाराष्ट्रातल्या देशातल्या सामान्य जनतेचा जो सोशिओ पॉलिटिकल DNA आहे तो इतका स्ट्रॉंग आहे, इतका करेक्ट आहे, इतका मॅच्युअर्ड आहे की तो राजकारणी किंवा पॉलिटिकल पार्टी हे कसेही वागले तर सहन केल्या जाईल असं मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत नाही. वैयक्तिक प्रश्न आहे खरं तर, असं आहे तर म्हणजे मग एकनाथ शिंदेची गच्छंती होणार ही जी चर्चा चालू आहे ती वास्तव आहे. असं आहे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि स्वतः अजितदादांनी
आणि सगळ्या पार्टींनी स्पष्ट सांगितलंय की 2024 निवडणूक आम्ही एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वात लढणार आहोत. एक जरा वैयक्तिक प्रश्न आहे. खरं तर 1985 पासून तुम्ही चळवळतात, अभावितपासून तुम्ही भाजप पाहतात आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे बोडो अल्फा चळवळीचा अभ्यास का करावा लागला ते वॉर रूमचे प्रमुख पर्यंतचा जो प्रवास आहे, श्रीकांत भारतीय काय आहेत हे आम्हाला जाणून घ्यायचं. वैयक्तिक प्रश्न आहे, पण काय हा सगळा तुम्हाला डेटा द्यावा लागतो. भाजपचं अंतर्गत काम काय चालतं वैयक्तिक आहे, पण तरी ऐकायची इच्छा आहे की कशा पद्धतीने सगळं. माझा स्वतःचा जर विचाराल तर मी पहिलेपासूनच माझे धोरण राहत आलं की माझं कोरं पाकिट आहे. हा प्रवास 4 दशकाचा तुम्ही कसा तो जर तुम्ही आयडेंटिफाय केला तर तुमच्या लक्षात येईल की ते कोऱ्या पाकिटाचा प्रवास आहे. म्हणजे मी ज्यावेळेस विद्यार्थी परिषद जॉईन केली 85 ला आणि मी त्याच्यातनं 6 वर्ष प्रचारक निघालो विद्यार्थी परिषदचा. मी प्रचारक म्हणून थांबलो. प्रचारक म्हणून थांबल्यानंतर 1 वर्ष प्राध्यापकी केली, पत्रकार होतो तरुण भारतामध्ये. मला ते माननीय प्रमोदजींनी बोलावलं आणि सांगितलं की उद्या राजीनामा दे. म्हणजे मला अजूनही आठवतं, खाडेदारांना माहिती आहे की मला नागपूरला मी विभागीय कार्यालयामध्ये होतो धनतोलीला आणि मला प्रमोदजींनी बोलावलं आणि मला म्हटलं की गाडीत बसते, एअरपोर्टला चालले होते आणि गाडीत मला बसल्यावर असं म्हणाले की तुझा उद्या शेवटचा पिरियड किती वाजता आहे. विदेश प्राध्यापक म्हटलं 10-20चा पिरियड आहे. ठीक आहे, तो तुझा शेवटचा पिरियड राजीनामा द्यायचा. आणि तू तरुण भारतात काय करतो. म्हटलं मी UNIPTI कव्हर करतो. अच्छा ठीक आहे, किती वाजले. 12:30 वाजता. 12:30 वाजता तो राजीनामा द्यायचा. मी दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला. तिथून भाजपचं काम जात होतं. मी नागपूर शहर संघटन मंत्री होतो, विभाग संघटन मंत्री होतो. नितीनजी आमचे ऑल इंडिया अध्यक्ष होते. मला नितीनजी म्हणते श्रीकांत तू आता इकडे काम केलंय, तू आता पुण्यात जाऊन काम कर, पुणे विभाग संघटन. मी तिथून 3ऱ्या दिवशी बॅग उचलून पुण्यात आलो. पुण्यात काम केलं. देवेंद्रजी अध्यक्ष आले. देवेंद्रजी दिल्लीला होते, अमित भाईंना भेटायला गेले होते आणि गेलो तेवढ्यात त्यावेळेस विरोधी पक्षात. मला त्यांनी तिथून फोन केला देवेंद्रजींनी. पण श्रीकांतजी निर्णय असा झाला की तुम्ही परवाच्या दिवशी प्रदेश कार्यालयात जॉईन व्हा, तुम्हाला 2014चं इलेक्शन वॉर्डरूमचं इन्चार्ज व्हा. मी बॅग उचलून मुंबईत गेलो. मुंबईला आलो. 14ला लोकसभा वॉर्डरूमचा इन्चार्ज झालो, लोकसभा जिंकलो. त्यानंतर देवेंद्रजींनी सांगितलं की 2014च्या इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीचं चेअरमन व्हायचं. ते झालं, ते आटोपलं. पुन्हा संघटनेच्या कामाला लागलो. ऑल ऑफ ए सडन देवेंद्रजींनी एक दिवस बोलवलं की पक्षाचा निर्णय झालाय, तुम्हाला पॉलिटिकल ओएसडी व्हायचं. बॅग उचलून पॉलिटिकल ओएसडी झालो. सरकार नाही आलं, प्रदेश महामंत्री झालो. ऑल ऑफ ए सडन एक दिवस मला बोलून सांगितलं रजनी की तुमको MLC हो. MLC माझं भारतीय जनता पक्ष आणि परिवार म्हणूनच प्रवासाचं एका वाक्यात आहे तर आमचं कोरं पाकिट असेल. त्यांनी सांगितलं मला उद्या उठून की उद्या हे सोडायचं आणि ते जाऊन काम केलं. माझा फक्त अभ्यासाचा एक प्रश्न, अगदी एक शेवटचा माझा प्रश्न. शिंदेची जेव्हा गट तुमच्याकडे आला म्हणजे भाजप सोबत मिळाला त्यावेळेस मोठा पेच निर्माण झाला होता. सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले, आपल्याला सगळ्याला माहिती आहे. त्यावेळेसचा तो प्रसंग आणि काल अजित पवार आले यामध्ये काही साम्य आहे का, त्याच्यामध्ये काही वेगळेपणा आहे. दादांच्या सोबत जे आले ते डिस्क्वालिफाईड होऊ शकतात का, काय याचे परिणाम बघायला मिळणार आहेत या सगळ्या. मला आता ज्युडिशियल सब्जेक्ट आहे, सबज्युडियस आहे दोन्ही बाजूनी आणि याच्यामध्ये माननीय सभापती या विषयातला खरं तर सायंटिफिक निर्णय घेतो. आणि माननीय सभापती महोदय कालच पत्रकारांशी बोलताना सांगितलं की या विषयातलं एक पत्र त्यांच्याकडे आलंय, ते योग्य ते निर्णय करतील. आणि अगोदरचा विषय कोर्ट सबज्युडियस असल्यामुळे तेव्हा मी कॉमेंट करणं योग्य होणार नाही. पण मला एक गोष्ट नक्की कळते की माननीय शिंदे साहेब असू दे किंवा माननीय अजित पवार साहेब असू दे, हे अत्यंत अनुभवी नेते आहेत. दे आर मोस्ट मॅच्युअर्ड पर्सन. त्यामुळे ते कुठलाच निर्णय आणि कुठली स्टेप अशी घेणार नाही की ज्यात कमीत कमी त्यांचं नुकसान होईल. त्यामुळे मला पूर्ण विश्वास आणि पूर्ण खात्री आहे की हे तिघही जण 2024 पर्यंत महाराष्ट्राची सेवा करतील. एकही जण डिस्क्वालिफाय होणार नाही. आणि ही अख्खी टीम 2024ला जेव्हा जाईल तेव्हा 12.5 कोटी जनता म्हणेल की आपण योग्य माणसांच्या हातामध्ये सरकार.
तुम्ही Thank you, धन्यवाद. 12.5 कोटी जनतेचा विचार करताय आणि देशातले नेते देशाचा विचार करताय, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्या सर्वसामान्य मतदाराला स्थानिक स्वराज्य संस्थांना नळ, लाईट, गटार, रस्ते हे कॉमन प्रश्न असतात. ते निवडणुकीमध्ये घोडं कुठं अडलेलं आहे, या निवडणुका कधी लागतात? त्याची पण एक प्रोसेस आहे, तोही निर्णय प्रक्रियेमध्ये आहे, पण स्वाभाविकपणे तोही निर्णय योग्य त्या पद्धतीने नक्की होईल. सर माझा थँक्यू, धन्यवाद. एक प्रश्न, मी जसं स्वर्गीय प्रमोद महाजन यांचं नाव घेतलं, आपलं गोपीनाथ मुंडे साहेबांचं, जे एकनिष्ठ भाजप भारतीय जनतानं जे सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार पदापर्यंत पोहोचलं त्याचा आपला फायदा भेटला, तसंच पिंपरी चिंचवडमध्ये एकनिष्ठ भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना नगरसेवक होण्याची इच्छा आहे, पण तिघाची खिचडी झाल्यामुळे त्यांचं कठीण झालं सर्व. हे विषय आपल्याला एकनिष्ठ न्याय कसा देणार? मी मगाशीच सांगितलं, तुम्ही ऐकलं की नाही मला कल्पना नाही. भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, तर आम्ही आमच्या आयुष्यात निर्णय घेताना पहिले देश पाहतो, नंतर पार्टी पाहतो आणि नंतर आम्ही स्वतः पाहतो. जे टेन्शन तुम्हाला आहे ते काही भाजपच्या कार्यकर्त्यांना वगैरे नाही. बरेच वेळा काय होतं की आम्हाला ज्याचं टेन्शन नाही ते बाकीचेच लोक टेन्शन घेतात. काय भाजप आमच्यासमोर एवढे मोठे मोठे उदाहरण आहेत. आता रिसेंट देवेंद्रजींचं उदाहरण आहे. हे आमचे आदर्श आहेत या पक्षाचे. आम्ही जॉय ऑफ गिव्हिंगचे लोक आहोत. आमचा संस्कार जॉय ऑफ गिव्हिंगचा आहे. तुम्हाला हे नगरसेवक आमदार दिसतात, या भारतीय जनता पक्षामध्ये असंख्य कार्यकर्त्यांची फौज अशी आहे की ज्यांना काहीच नको आहे. हा आमचा आदर्श आहे. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नाही. त्यामुळे आम्ही आमची चिंता करू, तुम्ही आमची चिंता न करू. थँक्यू, धन्यवाद. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.